नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर चला आता आपण डायरेक्टली व्लॉगला सुरुवात करूयात। सुरुवातीला जे काही पेपर पॅटर्न बनवलेत ना त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन सांगते, कारण की स्टोरीला जर मी इन्स्टाला ठेवलं ना कंटिन्यू तुमचे जे काही मेसेज आहेत ते रिक्वेस्टमध्ये येत राहतात आणि मग कधी असं होतं की खूप सारे मेसेज असले की ते पेंडिंगला पडतं। त्यामुळे काल मी प्राइस वगैरे सर्वच जे काय आहे ते शो केलं होतं स्टोरीला, तरीसुद्धा बरेच रिक्वेस्ट आल्या। जेवढे पॅटर्न मी बनवले होते ना तर 21 सर्व जे आहे ते प्रत्येक डिफरंट याच्यामध्ये बनवले होते ते सर्वच स्टॉक आउट झाले, कारण की मी ऑफरच तशी ठेवली होती। याआधी जे काही पेपर पॅटर्न मी सेल केले ना त्यावरती मी काही ऑफर वगैरे ठेवलेली नव्हती, त्यामुळे मग ते जे पेपर पॅटर्न होते ना ते त्याच कॉस्टमध्ये ठेवले। पण बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की थोडंसं कमी करा, किंवा आम्ही घरातून काम करतो, एवढे काही बजेट नाही किंवा घरच्या अलाव करत नाही, त्यामुळे खूप कमी रेटमध्ये मी हे ठेवले होते। तरीसुद्धा खूप जणींच्या मला रिक्वेस्ट आलं की ताई ही प्राईससुद्धा खूपच होते तर कमी करा। तर जी काही प्राईस आहे ना ती मला जेवढा वेळ लागतोय आणि माझा जेवढा टाईम जातोय ना त्यानुसार मी डिवाइड करून ठेवली होती। जर पेपर कॉस्ट पाहिली ना तर खूप जास्त आहे, कारण की जो काही आपला रेग्युलर कार्डशीट पेपर येतो ना त्यावरती मी सुरुवातीला बनवायचे, त्यामुळे मी रेटसुद्धा त्याप्रमाणे ठेवले होते। पण हा जो पेपर आहे त्याचा कलरसुद्धा म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे, काहीतरी प्रोफेशनल वाटतोय। आणि त्यानंतर जो काही पेपर आहे त्याची जी काही जाडी म्हणूयात आपण थोडक्यात ती सुद्धा चांगली आहे, जेणेकरून की मुलाच्या हातात पडल्यावरती त्याला काही इजा वगैरे होणार नाही। या व्यतिरिक्त जर लॅमिनेशनवाला पेपर जर मी घेतला तर तो मला 90 ते 100 रुपयाला एक कार्डशीट पेपरची जी काही साईज आहे तेवढा भेटतोय। जर त्या साईजमध्ये मी घ्यायचं ठरवलं आणि त्याचे जर पेपर पॅटर्न बनवले तर ते तुम्हालाही परवडणार नाही आणि मला सुद्धा बनवायला परवडणार नाही। या व्यतिरिक्त जर मी ब्लाऊज शिवलं तर ते मला जास्त परवडतं असं मला वाटतं। तर राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे शेअर करतेच, त्यासोबत थोडंसं बेसिक रुटीन शेअर करते। दिवसभर मला एवढी एनर्जी कशी राहते बऱ्याच ताई विचारतात, तर जेव्हा मला कंटाळवाणं वाटेल किंवा आळसवाणं वाटेल, झोपावंसं वाटेल, त्यावेळेस मी थोडासा का होईना पण चहा घेते, जेणेकरून की एनर्जी माझी बूस्ट होते आणि मला काम करायला खूप मदत होते। खूप वेळा आता मी सुरुवातीला चहा घ्यायची पण आता जरासा कमी केला आहे, कंट्रोल केलं आहे, कारण की जे काही माझं गेन होत आहे ज्या स्पीडने त्या पद्धतीने आता जो काही मी चहा घेते त्यामध्ये पण बराचसा फरक केला आहे। फक्त चहा पावडर आणि थोडंसं अद्रक असाच माझा चहा असतो। शुगर वगैरे मी खूप अवॉइड करते, कधीतरी थोडंसं गोड खावंसं वाटलं तर गूळ पावडर ॲड करते। असं चहा घेत होते तोच थोडासा पाऊस आला, मग चहा आणि पाऊस याचं कॉम्बिनेशन तर अप्रतिम आहे। चहा घेऊन झाला आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात केली। खूप सारे कमेंट मेसेज आहे की ज्या काही तुम्ही ओव्हरलॉकची आणि हायस्पीडची मशीन घेतलाय त्या रिलेटेड रिव्ह्यूज तुमचे जे काही असतील ते शेअर करा। तर लवकरच मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि फक्त एडिट करून तुमच्याबरोबर शेअर करेल लवकरच, जेणेकरून की जो कोणी विचार करत असेल मशीन घेण्याचा त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल। ओव्हरलॉक मशीन मी माझ्या लाईफमध्ये कधीही हँडल केलेली नाही, फर्स्ट टाईम ओव्हरलॉक मशीनवरती बसून मी असं काम करते, त्यामुळे थोडंसं मुश्किल मला होतं आहे। आणि जर ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही ओव्हरलॉक करायला गेले ना तर खूप डिफिकल्ट आहे, त्यामुळे जसे तुमचे पार्ट शिवून होतील, म्हणजे कटोरी शिवून होईल, योगपट्टी शिवून होईल, फिटिंग होईल, त्यावेळेसच तुम्ही ओव्हरलॉक करत जा, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम येत नाही, पटकन ओव्हरलॉक होतं। अदरवाईज जर तुम्ही शिवलेला ब्लाऊज असेल आणि त्याला ओव्हरलॉक करायला गेले तर थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं। असं काहीशी माझ्या बाबतीतसुद्धा सिच्युएशन होती। जो काही धागा त्यामध्ये ओवायचा असतो ना त्याबद्दलसुद्धा मला काही आयडिया नव्हती, पण म्हटलं चला एक थोडंसं प्रॅक्टिस करून पाहूयात। त्याचे मोठे जे काही व्हाईट कलरचे धागे आहेत ते सुद्धा मी पूर्ण बॉक्स आणला आहे, जेणेकरून की नंतर कधी प्रॉब्लेम यायला नको। पण आता सध्या तरी हे जे काही धागे आहेत त्यावरती माझं काम चालतं, त्यामुळे मी यांना काही रिमूव्ह केलेलं नाही। आता इथे माझं तेच पद्धत जी काय ती चालू होती, म्हटलं स्वतःच्या पद्धतीने थोडंसं त्यामध्ये निडलमध्ये घालून पाहूयात की मशीन चालते की नाही। आणि त्यानंतर मी थोडासा बदल केले, चेंजेस केले, कारण की धागा खूपच ओढत होता आणि नंतर मग ओव्हरलॉक इतकं छान पद्धतीने यायला लागलं। जी काही सुईमध्ये तुम्ही ज्यावेळेस धागा घालता ना त्यावेळेस माझ्या हातात जे फोरसेप आहे, म्हणजे चिमट्यासारखं जे काही दिसते ना त्याची मदत घ्यावी लागते, कारण की जो काही डिस्टन्स असतो ना फूट आणि निडलमधला खूपच कमी आहे, त्यामुळे धागा ओवता येत नाही। खूप जणांचे मेसेज होते की ओव्हरलॉकची मशीन कोणत्या कंपनीची आहे, तर नोवेल कंपनीचीच मी घेतली होती। कशी चालते काय चालते याबद्दल मला काही आयडिया नव्हती, फक्त एक ब्रँडवरती ट्रस्ट आहे म्हणून मी नोवेल कंपनीची घेतली। अदरवाईज जिथे आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे मार्वलची फ्रँचायसीस होती, त्यामुळे ते मार्वलचे घ्या असं म्हणत होते, पण काही आयडिया नाही, त्यामुळे मग मी जो काय आहे तो नकारच दिला आणि नोवेलचीच घेतली। पण वर्क खूप छान करते, अजून ऑइलिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही, कारण की जास्त काही वापरली नाही। जेवढे डेलीचे मी जे काही 4-5 ब्लाऊज शिवत असते त्यांनाच जे काय आहे ते यूज करते। पण आधीचे माझे एक कस्टमर आहे त्यांना ओव्हरलॉक कंपल्सरी लागतं, त्यामुळे मी बाहेरून करून आणायची। तर ते म्हटले की जे काही ब्लाऊजला राहिलेलं आहे त्यांना करून देशील का, तर म्हटलं चला त्यांचे जे काही ओव्हरलॉकचे ब्लाऊज असतील त्यांना करून देऊयात, कारण की त्यांचे खूप सारे ब्लाऊज असतात नेहमीचे, त्यामुळे मग त्यांना नाहीसुद्धा म्हणता येत रेग्युलर कस्टमरला।
आणि जे काही कटर आहे ना ओव्हरलॉक मशीनचं ते मी पूर्णतः रिमूव्ह करून टाकले, कारण की कधी कधी मार्जिन खूप कमी राहतं आणि कटरमुळे काय होतं मग एक्स्ट्राचा कपडा जो काय तो जास्त कट होतो, त्यामुळे ते कटरची जी काही भानगड आहे ती मी पूर्णच रिमूव्ह केली, जेणेकरून की कधी जर प्रॉब्लेम झाला, कारण मार्जिन खूप कमी राहतं कधी कधी मेजरमेंट जास्त असेल तर, आणि जर मेजरमेंट जास्त असेल तर मार्जिन त्या मानाने 1 किंवा 1.25 इंच तरी पाहिजे, जेणेकरून की कस्टमरची जर कधी तब्येत वाढली तर त्यांना कमी करता यावी, यासाठी मी कटर रिमूव्ह केलेला आहे. जेव्हा मी ओव्हरलॉकच्या मशीनचा व्हिडिओ टाकला होता ना त्यावेळेस खूप साऱ्या कमेंट होत्या की आता शिलाई वाढवा, पण असं करून काय जमणार नाही, कारण की ओव्हरलॉक करायला वेळ किती लागतो आणि आपण एक 7-8 हजाराची वस्तू घेतली आणि ते वसूल करण्यासाठी मग कस्टमरला कुठेतरी शिलाई चार्जेस वाढवायचे काय, असं हे मला तरी पटत नाही. त्यामुळे सध्या तरी माझे जे काही रेट आहेत तेच मी ठेवलेले आहेत, पुढे जाऊन सांगता येत नाही. जर शिलाईचे रेट वाढले तर मी नक्कीच तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळवेल, जेणेकरून की जर कोणी ब्लाऊज स्टिचिंगचं काम करत असेल तर त्यांना एक जनरल आयडिया येऊन जाते की नेमके शिलाई चार्जेस किती ठेवले पाहिजे. फक्त माझं जे काही फिनिशिंग आहे ते एकदम प्रॉपर 100% दिसावं, ओव्हरलॉक केल्यानंतर धागे वगैरे निघत नाही, त्यासाठी मी ओव्हरलॉकच्या मशीनमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर चला आता ओव्हरलॉकच्या मशीनबद्दल तर तुम्हाला बऱ्यापैकी थोडीफार आयडिया मी दिलेलीच आहे. या व्यतिरिक्त आता ह्या ज्या क्लिप तुम्ही पाहता या खूप जुन्या आहेत, ज्यावेळेस आषाढी एकादशी होती ना त्यावेळेस मी आउटफिट बनवले होते आणि तुमच्याबरोबर फक्त इंस्टाग्रामला शेअर केले होते. ॲज युज्युअल मी जसं यूट्यूबला शेअर करते तसं काही यूट्यूबला मला वेळ भेटलाच नव्हता. जे काही माझं डेलीचं ब्लाऊजचं काम आहे त्या व्यतिरिक्त मी हे परकर पोलके किंवा फ्रॉक्स बनवल्या होत्या, पण फ्रॉकपेक्षा जास्त जे काही पॅटर्न माझा चालला असेल तो म्हणजे विठू माऊलीचा हा गडवालचा. खूप वेळा हे जे पेंटिंग मी केलं होतं ना त्याच्याबद्दल सुद्धा खूप रिक्वेस्ट आल्या, तर एक व्हिडिओ मी इंस्टाग्रामला शेअर केला होता. बराच म्हणजे 2-1 लाखापर्यंत तो आपला व्हिडिओ गेला आणि खूप जणांना तो आवडलासुद्धा, आणि असंच खूप जणांनी घरगुती पद्धतीने असं जे काय आहे फॅब्रिक पेंटिंग केलं होतं. तर हे जे कलर आहेत ना तर ते आउटलायनर्स आहेत, म्हणजे 3D आउटलायनर्स आहे फेविक्रिल ब्रँडचे. 25 रुपयाला इझिली तुम्हाला भेटून जाईल. जर तुमच्याकडे टी शर्ट प्रिंटिंगचे काही शॉप वगैरे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे डिरेक्टली प्रिंट करून आणू शकता, पण एवढी काही गरज नाही. जर तुम्हाला असं काही नाव वगैरे लिहायचं असेल तर असे आउटलायनर्स वापरून तुम्ही हे नाव लिहू शकता. आता जो काही पॅटर्न आहे तो तर गेला, म्हणजे विठू माऊलीचा पॅटर्न एकादशीलाच चालेल, पण आता ही क्लिप माझ्याकडे होती तर म्हटलं चला आता गणपतीसुद्धा येत आहेत, त्यामुळे मोरयाचे ड्रेस बनवायला सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. आता मोरयाचे ड्रेस मी सुद्धा बनवणार आहेत आणि ह्यावेळेस आपण फक्त गडवालमध्ये ठेवले होते, आता मी खणमध्ये सुद्धा ठेवणार आहे. तर पाहूयात कसा रिस्पॉन्स येतोय. पण नेमका एक प्रॉब्लेम झाला की रक्षाबंधनसुद्धा जवळ येते, त्यामुळे ब्लाऊजचा बऱ्यापैकी 2 दिवसापासून लोड मला वाढला आहे, त्यामुळे मग नेमकं काय करावं असं थोडंसं कन्फ्युजन आहे. पण पाहूयात त्यामध्ये जर वेळ भेटला तर नक्कीच आपण मोरयाचे पॅटर्नसुद्धा करूयात. जे काही डेमोसाठी बनवेल ते सुद्धा व्हिडिओमध्ये शेअर करेल. इंस्टाग्रामला जर तुम्ही अजून मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. जो काही इंस्टाग्रामचा आयडिया आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल. तुम्ही नक्कीच माझ्याकडून हा ड्रेस जो आहे तो परचेस करू शकता विथ फिनिशिंग, ओव्हरलॉक आणि सर्व जे काही मटेरियल असेल फॅब्रिक वगैरे ते सर्व माझंच असतं. फक्त तुम्हाला साईज सांगून तुमच्या मुलाचा मुलीचा जो काही फोटो असेल तो माझ्याबरोबर शेअर करायचे. एक जनरल आयडियानुसार जो काही ड्रेस आहे तो मी शिवून देते. ज्यांचे पण ड्रेस मी शिवले होते ना, जर 2 इयरची बेबी गर्ल असेल तर थोडंसं त्यांना अजून 1 वर्ष 6 महिने किंवा 1-1.5 वर्ष घालता येईल याप्रमाणे मी मेजरमेंट ठेवले होते. मार्जिनसुद्धा जास्त ठेवलं होतं, जेणेकरून की नंतरसुद्धा यूज करता येईल, कारण की फॅब्रिक चांगला आहे, कॉटनचा आहे, गडवालचा आहे. फॅब्रिकची तुम्ही पूर्णतः गॅरंटी घेऊ शकता. वॉश केल्यानंतर कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की ज्यांच्या ड्रेस गेले त्यांचे रिव्ह्यूसुद्धा मी व्हॉट्सॲप इंस्टाला शेअर केले होते, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहिले असेल. तर चला असा छान असा पॅटर्न मी विठू माऊलीचा बनवला होता आषाढी एकादशी निमित्त. आता तुम्ही सेम पॅटर्न फक्त मोर्यासाठी बनवू शकता, फक्त जे काही नेम आहे ते तुम्ही चेंज करून बनवू शकता. सुरुवातीला तर फक्त मुलींसाठीच मी ड्रेस बनवले होते, त्यानंतर मुलांसाठी खूप रिक्वेस्ट आल्या, त्यामुळे 1-2 ड्रेस मी हे सुद्धा बनवले होते. पण नंतर राम आजारी पडल्यामुळे काम माझं थोडंसं ठप्प झालं होतं आणि जे काही ड्रेस आहे ते मी क्वांटिटीमध्ये बनवले होते आणि नंतर मग ज्या काही ऑर्डर आल्या त्या मला कॅन्सल करावं लागल्या. तर चला एक छोटासा सारांश तुम्हाला दिलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटद्वारे कळवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.